आज आपण हरिपाठाचा अभंग तिसरा याची सेवा करत आहोत. आपल्या आज का दिन या चॅनेलवरती सर्व सबस्क्रायबर, सर्व हितचिंतक बंधू भगिनींचं स्वागत. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. प्रथम हा हरिपाठ अभंग तिसरा वेगळ्या चालीमध्ये पाहू. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथून चराचर त्यासी भजे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्माची पुण्य होय. हा हरिपाठ अभंग तिसरा आपण पाहणार आहोत. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. या ओळीमध्ये हे पाहत असताना हरिपाठ शास्त्रीयदृष्ट्या जेव्हा ज्ञानेश्वरांनी तयार केला त्या 750 वर्षापूर्वीही, आजही आणि पुढच्या 7.5 लाख अनंत जन्मापर्यंत जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत या प्रत्येक ओळीचा आणि शब्दाचं सामर्थ्य प्रचंड मोठं आहे. हे आपल्याला कळलेला हरिपाठ आहे. म्हणून शास्त्रीयदृष्ट्या हरिपाठ बघणार आहोत अध्यात्माबरोबरच. तर त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्रिगुण म्हणजे 3 गुण असतात माणसाचे: सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सत्वगुण हा चांगला गुण, जो प्रकाशाकडे, ज्ञानाकडे आणि पवित्रतेकडे नेणारा, चांगली भूमिका असणारा, संपन्न चांगल्या पद्धतीचं राहणारा गुण आहे. दुसरा आहे रजोगुण, जो क्रियाशीलता, उत्कटता, इच्छा, वासना, हालचाल दर्शवतो. थोडक्यात इथं माणसाचं कर्म, माणसाचं काम सांगितलं जातं आहे. आणि तमोगुण जो अज्ञान, अंधकार, आळस, स्थिरताकडे नेतो. म्हणजे इथे अज्ञान आहे, ज्ञान नाही. असे त्रिगुणाचा असार. निर्गुण म्हणजे रजतम गुण सोडून, म्हणजे हा भाग सोडून जिथे सर्व व्यापकता परब्रह्माची आहे, विश्वाची आहे, निसर्गाची आहे, या सर्व गोष्टीचा सारासार विचार हरिपाठामध्ये केलेला आहे. म्हणजे हरिपाठ जो आहे, हा जो अभंग रचित जे अभंग आहेत, या अभंगामध्ये तत्ववेत्यांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे. आणि सर्व गुण, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण जे आहेत, या सत्वगुणांचा आणि हे गुण नाहीत याही गोष्टींचा, अशा प्रत्येक घटकाचा, सूक्ष्म सूक्ष्म घटकांचा अभ्यास या हरिपाठाच्या प्रत्येक ओळीमध्ये केलेला आहे. आणि म्हणून सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविना मन व्यर्थ जाये. आणि म्हणून हा जो परमात्मा आहे, सगुण परमात्मा किंवा त्रिगुण 3 गुणाचा परमात्मा, जो प्रकृतीचा आश्रय घेतो, म्हणजेच की जी निसर्ग आहे, त्या निसर्गामध्ये ज्या सर्व जड अवजड अशा वस्तू आहेत, या सर्वांचा सगुण निर्गुण गुणाचे, हे सगुण आहेत, निर्गुण आहेत, चांगले गुण आहेत की वाईट गुण आहेत, या सर्व गोष्टीचा अभ्यास, सर्व गोष्टीचा विचार आपण करत बसण्याची गरज नाही. हे जिथं वाईट आहे तिथं चांगलं असणार, चांगलं आहे तिथं वाईट असणार, तुलनात्मक हा अभ्यास आहे. आणि या गोष्टीमध्ये आपण विचार करत बसण्याची कोणतीही गरज नाही. आणि आपलं मन हरिविन, म्हणजे हरिचिंतन. हरिचिंतन म्हणजे एक
तादात्म्य एखाद्या गोष्टीचं. आता मग हे का लागतंय, तर बऱ्याच वैद्यकीय विद्यापीठाने, बऱ्याच शास्त्रज्ञांनी असं अनंत कालापासून सातत्यानं सिद्ध केलेलं आहे. आणि जरी विचार केला की वैद्यकशास्त्राची निर्मितीसुद्धा आपल्या भारत देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये झालेली आहे. आता आजच्या घडीला बऱ्याच व्यक्तीला म्हणण्यापेक्षा असं म्हटलं जातं आहे, भारतामध्ये हृदयरोग म्हणजेच ब्लड प्रेशर, रक्तदाब, शुगर, रक्तात साखर असणे, याचं जे प्रमाण आहे जवळजवळ 20 ते 30% लोक ठराविक वयानंतर, जो काळ 60 नंतर होता, आज वयाच्या 20 वर्षात, 30 वर्षात, 40 वर्षापासून व्यक्तीला ब्लड प्रेशर, शुगरचे रोग सुरू झालेले आहेत, डायबिटीस रोग सुरू झालेले आहेत. आणि हे रोग, या रोगांसाठी औषध आहेत ॲलोपॅथीमध्ये. तर हे औषध तो रोग मुळासकट काढून टाकत नाही, तर तो थांबवतात. तेथे त्याचे प्रमाण कमी होतं, कंट्रोल होतो, BP कंट्रोल होतो, शुगर कंट्रोल होते. पण BP हा रोग, रक्तदाब हा रोग, शुगर हा रोग मुळापासून काढून टाकला जात नाही. आणि म्हणून शास्त्रीयदृष्ट्या विचार करता, सगुण निर्गुण या गोष्टीचा विचार न करता आपलं मन, हरिविन मन आपलं व्यर्थ जाईल. आणि म्हणून आपल्या हरिपाठाचा ध्यास, सातत्यानं रामनामाचा जप, सातत्यानं रामकृष्णाचा जप, सातत्यानं विठ्ठलाचा जप, हे जर केले तर हे केल्याने आपण त्याच्यातून, आपल्या ह्या भय रोगातून, असाध्य ते रोग, असाध्य ते साध्य, याच्यातून होतं. बऱ्याच जणांचं आतासुद्धा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की हरिपाठाचे जे अभंग आहेत आपण जे सोडवित आहोत, आपण याची सेवा करीत आहोत, हे जर आपण रोज 11 वेळा याचं वाचन केलं, याचं पठण केलं, तर आपल्याला ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, त्या चांगल्या पद्धतीच्या आपल्याला सहजासहजी म्हणण्यापेक्षा मिळतात, मिळण्यास सोप्या होतात, असं शास्त्रीयदृष्ट्या अशा बऱ्याच लोकांच्याकडून हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून पुढच्या याच्यामध्ये सांगितलं आहे, अव्यक्त निराकार नाही जाकार, जठून चराचर हरीशी भजे. म्हणजे अमूर्त आणि मूर्त, जे अव्यक्त आहे, अमूर्त आहे, जे निराकार आहे, ज्याला आकार नाही, ते म्हणजे जड वस्तू, सजीव वस्तू, ज्याला आकार नाही, आकार आहे त्यासुद्धा, जड आहेत, जीव आहेत, अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत, ज्याची निर्मितीच निसर्गातून झालेली आहे, ज्याची निर्मिती करणारा कोणीतरी आहे. आणि म्हणून हे सगळेच्या सगळे लोक हरीलाच भजतात, सगळेचे सगळे लोक देवालाच भजतात. आणि तुम्ही पहा, मी स्वतःसुद्धा वेगवेगळ्या म्हणजे काही औषध घेण्याच्या माध्यमानं आपण काय केलो की डॉक्टरांना भेटायला गेलो, डॉक्टरांना दाखवायला गेलो. डॉक्टरांची जी मेन गेट एंट्री आहे त्यात आपण भेटायला जातो. बऱ्याच डॉक्टरांच्या बाजूला कोणाच्याकडे श्री रामाची मूर्ती आहे, कोणाच्या दवाखान्यासमोर हनुमंताची मूर्ती आहे, कोणाच्या दवाखान्याच्या केबिनच्या समोर महालक्ष्मीची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे. अर्थ असा की मलासुद्धा आत बसताना हरीच्या, भगवंताच्या कृपेशिवाय मी बसून इलाज करू शकत नाही, लोकांना मार्गदर्शन करू शकत नाही. असे MBBS असणारे डॉक्टर, MD असणारे डॉक्टर यांच्यासमोर जर ह्या देवाच्या मूर्ती असतील तर एक लक्षात घ्या, तर हे सगळेच्या सगळं निर्माण करणारा जो आहे, चराचर जे आहे, सृष्टी जी आहे, सगळे लोक हरीशी भजतात. आणि म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, अनंत जन्माचे पुण्य होय. आणि म्हणून ज्ञानदेव महाराज म्हणतात की रामकृष्ण हरीचे जे भजन करतील, हरीचे जे पाठ करतील, अखंड हरिनाम ज्याच्या मुखामध्ये असेल,
त्यांना विशेष म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणलं, जर त्या व्यक्तींना ब्लड प्रेशर असेल तर ते प्रेशर संतुलित 1001% होतं. याच माध्यमानं त्यांच्या अंगातली शुगर कमी होते. कॅन्सर वगैरे रोग होण्याची शक्यता थांबते. का बरं? हे सर्व रोगाचं मूळ जे आहे की आपले विचार. आपल्या विचारामध्ये प्रचंड वेग आहे. ह्या मोबाईलच्या जगतामध्ये, AI तंत्रज्ञानामध्ये माणसाला वेग प्रचंड आहे. बुद्धीचाही वेग जरूर आहे, पण यामुळं माणूस प्रचंड विचारामध्ये गुंतलेला आहे. आता माझ्यासारखा माणूस सुद्धा हे सांगत असताना पूर्ण वेळ आपण या गोष्टीत तल्लीन होतो. या गोष्टीचा मनोमनी ध्यास लागतो आणि त्याच्या हे करत असताना, ही सेवा करत असताना तहान भूक, बाकी कुठल्याही गोष्टीची भय चिंता वाटत नाही. आणि तेवढा काळ आपण हरिसेवेमध्ये, तेवढा काम ईश्वर सेवेमध्ये, तेवढा वेळ विश्व कल्याणामध्ये आपला जातो. आणि ह्या जाण्यानं जेव्हा दुसऱ्याचे आपण कल्याण मागतो तेव्हा नक्कीच आपल्याला तेवढं जे देतो त्याच्या 10 पट आपल्याला मिळतंय. आणि म्हणूनच ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मानी पुण्य होय. आणि जो हरीचं भजन करेल त्याचं अनंत जन्माची पुण्याई त्याला मिळेल. आणि रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण म्हणी अशी त्या माणसाची स्थिती, मनामध्ये रामकृष्ण, ध्यानामध्ये रामकृष्ण अशी स्थिती त्या व्यक्तीची होईल. असा हा हरिपाठ आपल्या सर्वांसाठी आपण प्रस्तुत केलेला आहे. अखंड हरिपाठाची सेवा आपल्याला करायचं आहे. आपण हे मराठी भाषेमध्ये सांगितलं आहे. इथून पुढे मराठीमध्ये सुद्धा, आणि हरिपाठ आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तरी माहीत आहे, हा हरिपाठ पूर्ण भारताला कळावा. त्याचबरोबर भारतातले लोक अन्य ठिकाणी आहेत त्या लोकांना कळावा म्हणून हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आपण हा हरिपाठाचं सेवा आपल्याला करायची आहे. आणि हे करण्याचे बळ ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेव माऊली, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण यांच्या रूपानं आपल्याला शक्ती मिळो आणि ही हरिपाठाची सेवा घडो. धन्यवाद.